नमस्कार मित्रांनो, मी रवी बोरचाटे. मित्रांनो, माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, सरकारने अतिवृष्टीचं जे नुकसान झालेलं आहे त्याची नुकसान भरपाई जाहीर केलेली आहे आणि ती नुकसान भरपाई कोणत्या प्रकारे हेच आपण जाणून घेणार आहे. त्याचपूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो, याचा GR आलेला आहे जो की आहे ज्याचं 31 डिसेंबर 2023 व जानेवारी 2024. मित्रांनो, तारीख लक्षात घ्या. 31 डिसेंबर 2024 तर जानेवारी. मित्रांनो, तारीख लक्षात घ्या. डिसेंबर 2023 ते जानेवारी 2024 या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये अनेक वेळा अवकाळी पावसामुळे झालेले शेतीच्या पिकाचे नुकसानाकरिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे. तर रब्बी हंगामात 2023-24 मध्ये आदेश क्रमांक 3 यामध्ये नमूद केलेले आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान स्वरूपात एक हंगाम एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत करण्यात येते. तर अशा प्रकारे मित्रांनो, या महसूल विभागाच्या अंतर्गत आपल्याला इथे पीक नुकसान भरपाई जाहीर करण्यात आलेली आणि त्याचा हा GR आहे. जसे की कालावधीमध्ये अवकाळी पाऊस असो, गारपीट असो किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता सुधारित दराने 2 ऐवजी 3 हेक्टर मुदत अनुज्ञेय करण्यात आलेली. म्हणजे दोस्तांनो, इथे 2 हेक्टर ऐवजी 3 हेक्टर पर्यंत तुम्हाला इथे मदत मिळणार आहे, जी की डिसेंबर 2023 व जानेवारी 2024 या 2 महिन्याच्या मध्ये अवकाळी पावसाळ्यामुळे झालेले शेती पिकाच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त नागपूर, नाशिक यांच्याकडून 31/1/2024 दिनांक 7/2/2024 व दिनांक 2/2/2024 व दिनांक 20/2/2024 च्या पत्रान्वये निधी मागणीचे प्रस्ताव शासनास प्राप्त झाले आहेत. तर शासन निर्णय काय मित्रांनो? डिसेंबर 2023 व जानेवारी 2024 या कालावधीत राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता राज्य शासनाच्या निधीमधून संदर्भ क्रमांक 4. तर याच्यामधून असे नुकसान भरपाई मिळणार आहे मित्रांनो, जिची 4 नंबरचा पॉईंट इथून पाहू शकता. लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीस तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा. या आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निमित्त केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी पतळी करू नये याकरिता जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात. या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी विविध जिल्हाधिकारी यांची राहील. तर सदर निधीतून करण्यात येत असलेल्या खर्चाची लेखी निधी अखेरीत करण्यात येणाऱ्या कार्यालयाच्या स्तरावर ठेवण्यात यावे व यावर आलेल्या खर्चाचा कोषागार कार्यालय व महालेखपाल कार्यालयाशी त्रैमासिक ताळमेळ घेण्यात यावा. तर या पद्धतीने मित्रांनो, इथं जी आहे ती हा GR आहे, जे की नैसर्गिक आपत्तीमुळे जे पिकाचं नुकसान झाले त्याची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. तर तुम्ही म्हणाल इथे की कोणकोणते जिल्हे याच्यामध्ये आहेत, कोणकोणते तालुके याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत. तर याच्यामध्ये जे 4 जिल्हे देण्यात आलेले आहेत मित्रांनो, याच्यामधून 4 जिल्ह्यापैकी पहिला आहे नाशिक, ज्याच्यामध्ये बाधित क्षेत्र आहे 13.60 हेक्टर आणि बाधित शेतकरी संख्या आहे 52. आणि त्याच्यानंतर याच्यात निधी आहे 4.70 लक्ष, म्हणजे 4.70 लाख रुपये इथं नाशिकसाठी आलेले आहेत. तर दुसरा आहे भंडाऱ्यामधून इथे 21.83 क्षेत्र आहे, ज्याच्यामध्ये 5,388 शेतकरी आहेत आणि 589.65 लाख इथं एकूण रक्कम देण्यात आलेली.
त्याच्यानंतर आहे नागपूरमध्ये 2656 हेक्टर आहे. त्याच्यामध्ये 4400 शेतकरी पात्र झालेले आहेत आणि 664.18 एवढा निधी उपयुक्त करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर आहे गोंदियामध्ये इथे काहीही देण्यात आलेलं नाही. मग मित्रांनो, क्षेत्र आणि शेतकरी किती आहेत तर फक्त त्यांना निधी देण्यात आलेला आहे 1208.84 लक्ष. तर एकूणच ही अशी माहिती होती मित्रांनो, जी की तुमच्या उपयुक्त माहिती होती. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही या माहितीची